हाय गाइज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू दी चॅनल. सॉरी, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून, बिकॉज आत्ता ना 1 वाजेलच काही वेळात. आणि मी आज लेट का चालू करते, कारण आमच्याकडे फर्स्ट पाणी नव्हतं, सेकंड लाईट नव्हती. 10 वेळा आत्तापर्यंत लाईट जाते येते जाते येते. आणि पाऊस आत्ता तरी चालू आहे. पण पावसाचं पण हेच चालू आहे. काल रात्रीपासून कंटिन्यू पडतोय आणि सकाळी सकाळी थोडा बंद चालू असं होत होता. अँड हेच रिझन आहे की मी आत्ता पण घरी आहे. मी जसं की काल तुम्हाला सांगितलं होतं की मी कॉलेजला जाणार आहे, बट मी नाही गेले. जरी पाऊस थांबत असेल पण स्टील मध्ये पाणी चिखल म्हणून मी नाही गेले. बघू आता, उद्या आणि परवा 2 दिवस आहे ॲडमिशन घ्यायला. उद्या जर जमलं नाही तर परवा तर जायलाच लागणार, किती पण पाऊस असला तरी. सो मी त्या परवावर ढकलणार आहे आता ते काम. तोपर्यंत मी आज ना चतुर्थी आहे, तर साबुदाण्याची खिचडी 2दा खाल्ली. आज माहीत नाही, आजकाल मला ना ब्रेकफास्ट असं वाटतं मी 2दा करते. एका वेळी मी पूर्ण खाऊ नाही शकत, म्हणून असं एक 9 वाजता, 9 साडेनऊला करते, मग एक 12 वाजता. काल जो मी टी शर्ट घातलेला तो आता खूप छोटा छोटा वाटतो, तर मी ह्याला आता कट करणार आहे. कात्री आणली आहे आणि असंच हे घरात यूज करायला, म्हणून आता कट करते. हा लॅम्प लावून ठेवलेला, पण काय माहिती, मी काल रात्री पण लावलेला. सो आय गेस याचं चार्जिंग कमी आहे. मस्त आहे ना हा, मला हा कलर आवडतो. आता शर्ट फाडलाच आहे तर म्हटलं की क्लीन, पण आय गेस मम्मीने केलं आहे का हे. हां बघा, आता कालपर्यंत कुणी नव्हतं केलं आणि आज 2 लोकांना करायचं आहे. हा लॅम्प आहे ना, मला आधीपासून इथे लावायचा होता, पण माझी आजी कुंकू यूज करते ना, कुंकू पावडर वगैरे, तर त्याच्याने तो खराब होईल. ऑलरेडी माझ्या काय बोलता ह्याला, सॉफ्टवेअर एलिफंटवर हे कुंकू वगैरेचे डाग आणि याच्यावर पडले तर हे धुता पण नाही येणार, कारण हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. हे वायफाय आहे ना, सकाळपासून तर बंद आहे, तर चालू करून म्हणजे बंद करून एकदा चालू करून बघते. हे मम्माचं ट्रिक आहे, माझ्या हातात लाट नाही माझ्या हे. बघू आता हे तरी वर्क होतंय का, कारण लाईट तर आत्ता आली आहे, वायफायच चालत नाही आहे. आणि डेटावर सगळं नाही चालू शकत ना. मी पण बघते काय काय यूट्यूब वगैरे, मम्मी पण बघत होती तिचे सिरियल्स हॉटस्टारवर, तर ते जास्ती हे खात आहे, डेटा खात आहे. आलं का? नो, ठीक आहे, चलो कोई नाही, कारण मम्मा तर ऑलरेडी झोपले. सो मीच आता, मी नाही सकाळी हा डब्बा धुवून ठेवला आणि आता 3 तास तरी झाले असतील याला सुकतोय तो. आणि मी आहे ना आता हे रेग्युलरली यूज करायला लागले आहे, म्हणजे अल्टरनेट डे यूज करते मी. हे 15-20 मिनिट ठेवते आणि मग धुवून टाकते. हे पॅकेटमध्ये पॅकेट आहे, तर ते खूप इनकन्व्हिनियंट आहे हे खूप. तर मी ना हे आताच काढून ठेवते आणि मग हे पाकिटं वरती ठेवून टाकता येतील बॉक्समध्ये. थोडंच आता जेवढं लागणार आहे हाफ बनवते मी, म्हणजे ह्याचं हाफ तेवढं काढून ठेवते. मी ना इतकी चेंज झाली आहे काही वर्षामध्ये. लाईक मी आत्ता ना खूप दिवसापासून ट्राय करते की मला इंस्टाग्रामवर काहीतरी पोस्ट करायचंय. बोलतीये मी, म्हणजे विचार पण करते, सोचती नाही. पण ना मला आधीसारखं सुचतच नाहीये. मी 2020 मध्ये काहीतरी 10th स्टँडर्ड झाली होती ना माझी, तर तेव्हा खूप आयडियाज यायचे. मी काय पण पोस्ट करायचंय, म्हणजे जास्त हे नाही करायचंय. हां, आज रील बनवली, पोस्ट करायची, मग काहीतरी फेस्टिवलला पोस्ट करायचं, फोटोज क्लिक पण करायचं तेव्हा. पण ह्या वर्षांमध्ये, काही वर्षांमध्ये मी फोटोज काढणं बंद केलंय. तर मला आता ते क्रिएटिव्ह माइंड पण नाही चालत. सॉरी फॉर, इथे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे ऍक्च्युली, आणि घराचं ना ऍक्च्युली एक बिल्डिंग, अख्खी बिल्डिंग बनतीये. सो मी आज जाऊन बोलू का? हा, तर मला आहे ना ते एक सेन्स असतो ना आपल्याला, काय बोलतात त्याला, पोस्टिंगचा, किंवा आपण जेव्हा त्या लिंक मध्ये असतो तेव्हा आपल्याला कळत असतं. पण आता ना मी क्लूलेस आहे एकदम, की मला काहीच कळतच नाही मी काय टाकू काय नाही. आणि मला काहीतरी यार म्हणजे करायचंय तर चांगलं करायचं असं वाटतंय.
पहिले तर मला आय गेस मी फोटोज काढायला चालू करायला पाहिजे. काहीही रँडम असू दे त्याचं ॲटलिस्ट मी त्याच्यानी स्टार्ट करणार आहे. काही पण असू दे, रोज उठते आवरते त्याचा पण फोटो काढला तरी चालेल, पण मी आता ते स्टार्ट करेल, नाही तर नाही होणार आहे त्याशिवाय. आत्ता ना 6 वाजलेत आणि मला ना खूप जोरात असं चहा प्यायची इच्छा होती. आय डोंट नो वाय. मी आज ठरवलेलं की काल कॉफी पिली तर आज चहा कॉफी काही प्यायचं नाही, बट भूक पण लागली आहे आणि प्यायचं आहे मला. तर मग आता मम्मी किचनमध्ये म्हणून मी इकडे ब्लॉग करते आहे. मग तिचं झालं ना, किचन आवडते ॲक्च्युली, ती भांडी वगैरे घासते आहे. त्यानंतर मी चहा ठेवेल. मग आमचा प्लॅन आहे आज की सोयाबीन खिचडी, ॲक्च्युली नॉट पुलाव, नॉर्मल आपले जे खिचडीसाठी यूज करतो तेच, फक्त त्यात सोयाबीन ॲड करायचा. गॉड, ह्यांचं कन्स्ट्रक्शन कधी संपणार आहे. आज जाऊन ब्लॉग करते. ठीक आहे. तर आम्ही तिघंच आत्ता जेवायला, पप्पा नाही आहेत, नाहीतर मग सगळं बनलं असतं, चपाती भाजी काहीतरी स्वीट आणि वरण भात, कारण आज चतुर्थी आहे. हे ना रजवाडी चहा बनवायचं ट्राय करते आहे. 2-3 वेळा आय गेस बनवलं आहे, याच्या आधी 2 वेळा बनवलं आहे, बट दोन्ही वेळी चांगलं नाही झालं. आता मी परत ट्राय करते. तर हे ना साखर आणि दूध, साखर आणि पाणी, त्याचं कॅरमल. मम्मी बनलं आहे का गं हे कॅरमल? नाही ना. हां, तर याचं कॅरमल बनवायचं आणि त्यानंतर सगळे मसाले टाकायचे. आता हे साखर विरघळून तर घेतलेली मी, पण हे असं नाही झाली की मेल्ट झाली असं खडा बनलं होतं याचं. बस चहा पावडर टाकली आणि त्यात मसाले टाकायचे, बट लास्ट टाइम मी असेच नुसते टाकले होते, यावेळेस कुटून टाकेल. एकटीसाठीच बनवते मी, जास्ती मला तिखट नको आहे, काहीतरी अजून बनवते. याचं टेस्ट मला एवढं आवडत नाही, सो आणि मी ना यूट्यूबला पण व्हिडिओ बघितलेला, त्यात बोलले की रजवाडी चायमध्ये बिलकुल पाणी नाही यूज करू, बट मग दुधामध्ये कॅरमल कसं बनवलं? त्याला उकळायचं आहे आणि एकदम गाढं बनवायचं आहे. त्यात मी बडीशेप, इलायची, ही दालचिनी, क्लोव्ह आणि अजून काय टाकलं, पेपर, ह्याला सगळं कुटून टाकलंय. एक गोष्ट राहिलीच, आलं. त्यानं यात आलं खिसून टाकलंय आणि तूप टाकते. हे खूप कमी झालंय. त्यानंतर दूध आणि चहा अर्धा कप जरी बनला ना तरी माझ्यासाठी मोर दॅन इनफ, बिकॉज मी अर्धा कपच पितो. बॉईल करेल. अजून काय, अजून केसर टाकतात, बट मला नाही टाकायचं. रेडी आहे. आणि मी ना आधी थोडाच बनवलेला, पण म्हटलं की नाही, मग जस्टिस नाही याच्यासोबत. बडीशेप आणि वाव, बडीशेपचं जास्ती मला सुगंध येतं, बिकॉज मी बडीशेप जास्ती टाकली आहे. इट्स ॲक्च्युली व्हेरी गुड. नाव आहे नो की जेठालाला का आवडतं. रजवाडी चाय म्हणजे मला तेच वाटायचं की काय मसाले वगैरे जास्त टाकत असतील किंवा दुधाचं असेल, पण ते कॅरमलने ना ॲक्च्युली खूप वेगळं फ्लेवर लागतं. असा शर्ट का लावलाय ते संचित तू? नाही, ह्याचं काय
मला सोयाबीन पुलाव बनवायचा आहे. आता आम्ही खूप लिटरली मम्मीला एवढा त्रास दिली बोलून बोलून बोलून, आणि त्याचं शर्ट तिकडे लटकून टाकलं आहे मी. काय करायचं आता, पहिली स्टेप सोयाबीन भिजवेल, त्यानंतर भात आणि डाळ काढून ठेवायची. ओके. मला 6 वाजता ॲक्च्युली हे करायचं होतं, फ्रेश व्हायचं होतं, पण आता खूप लेट झालं आहे. लिटरली आता 7:30 7:15 वाजले. आणि मी आधी हे करून घेते, स्किन केअर करून घेते सगळं, आणि त्यानंतर डिनर बनवेल. पिंपल पॅच काढला आहे त्याने सिरियस. मी आधी क्लीन करते आणि मग लगेच डिनर बनवेल. कुकर लावला आता, होतं त्याच्या शिट्ट्या होतील. ॲक्च्युली ती खिचडी नाही, बिकॉज खिचडीमध्ये डाळ लागते. हे फक्त तांदूळचं बनवलं आहे, सो इट इज सोयाबीनचा भात बेसिकली. आणि मम्मा आणि मी मिळूनच केलं. मी एकटी बनवणार होते, बट मी आवरत होते तर टाईम लागला. अँड त्यानंतर खिचडीवरच आता उपवास सोडेल. ती आरती नाही करायची का मम्मा? मम्मी आरती नाही करायची का? ओ ओके, सो आता आरती पण करायची आहे. सो आरती झाली आहे. पुलाव डिनर झालं आहे, म्हणजे सोयाबीनचा भात बनवला होता. आणि आत्ता मम्मी आणि मी तारक मेहताचे ओल्ड एपिसोड्स बघतोय. मग त्यानंतर मे बी काहीतरी यूट्यूबला बघू अँड झोपून जाऊ मग. कारण सॅटर्डे संडे आम्हाला तसं पण टी व्ही बघायला नाही मिळणार, बिकॉज पप्पा घरी असतात. सो ही विल वॉच टी व्ही. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.